नमस्कार मंडळी, मी आता असं आहे आमच्या काजूच्या बागेत. हे बघा, ही वरती सगळी आमची काजूची झाडं आणि माझ्या मागे जे दिसतं ते सगळे माड हे आमचे घर आणि त्याच्यावरती आमचं घर आहे. तर आता आपण काजूच्या बागेत बघूया की मोहर कितपर्यंत येलो. तर काजूवर आता मस्तपैकी मोहर इलेलो हा बघा. आणि दरवर्षी फवारणी करूची लागता, नाही तर मोहर टी मॉस्किटो बग खाऊन टाकतात सगळं आणि खूप नुकसान होता. आणि त्यामुळे यावर्षी आम्ही कोणतेही केमिकल वापरलेलं नाही. काजूंका आपण वापरला हा ऑर्गॅनिक पद्धतीने फवारणी केलेली आहे आपण. हे बघा काजूंवर, आणि त्याचा फरक पण चांगल्या प्रमाणात हा. आपल्या केमिकलपेक्षा थोडं कमी पण खूप चांगल्या प्रमाणात हा. हे बघा, नाही तर ही सगळी फुलं एवढ्यात जळान जातात, कायच रवत नाही हातात. तर आता आपण इलो आपल्या नवीन लावलेल्या माड आणि भोपळ्यांच्या बागेत. आणि इकडे महत्त्वाचं सांगूचं म्हणजे पाणी आमका कुठल्या बावडीचं किंवा आणूचं लागणार नाही. बघा, हे आम्ही छोटे छोटे डुरके तयार केलं, म्हणजे आधीपासून होतेच हे डुरके. आणि जरा आम्ही त्याच्यातला गाळ काढलो आणि आता ह्या पूर्ण मे महिन्यापर्यंत पाणी साचून राहता आणि सगळ्या माडांका पुरता या पाणी. इकडे आहोत आणि वरती आहोत तिकडे. त्याचप्रमाणे त्या पण आमच्याकडे पाणी येत आहे बघा. तो पाठ चलत दिसता, तो खालच्या सगळ्या माडांका लागता. तेव्हा पाण्याचं काही टेन्शन नसतं इकडे आमच्याकडे. बावडी बिवडी लागणार नाही, सगळं पाणी वरच्या त्याच्या ग्रॅव्हिटीनेच खाली जाता पूर्ण आणि आमच्या सगळ्या माडांका लागता. काजू जेव्हा आम्ही लावलेलो तेव्हा पण ताच पाणी वापरलेलं. तर मंडळी, असं काही होतं आजचा व्हिडिओ. असेच गावातील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं मनोश यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला, धन्यवाद.